यापुढे प्रत्येक पोलीस ठाण्याला दरमहा खर्चासाठी 10,000 रुपये तसंच तपास अधिकाऱ्यांना ॲडव्हान्स दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली। प्रभारी अधिकारी किंवा पोलीस स्टेशन स्तरावर आतापर्यंत 1 रुपया देखील खर्च करण्याचा अधिकार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना नव्हता। सर्व आर्थिक व्यवहार प्रमुख असलेल्या पोलीस अधीक्षक किंवा युनिट हेड यांच्या सहीनिशी होत असत। ही प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे बऱ्याच अडचणी निर्माण होत असत। पण आता पोलीस स्टेशन स्तरावर प्रभारी अधिकाऱ्याला 10,000 रुपये खर्च करण्याचे अधिकार देण्यात आले असून फोन बिल, लाईट बिल किंवा इतर साहित्य घेण्यासाठी या निधीचा वापर पोलिसांना करता येणार आहे। अशा प्रकारचा प्रयोग यापूर्वी तेलंगणा राज्यात झाला होता। आता महाराष्ट्रात ही कार्यपद्धती राबवण्यास महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे। ते पैसे दिलेले त्याने ते आधी खर्च कर आणि ते पण नाही की ते बिल पाठवणार, तू खर्च कर, तू जा बाजारात हे घे पैसे, बिल घे, फक्त एवढं करायला पाहिजे की बिल आमच्याकडे पाठवायला पाहिजे, ते पाहिजे। पण ॲडव्हान्स पैसे आम्ही दिलेले आहेत त्यांच्याकडे। आम्ही काही गुन्ह्याला मी 50,000 रुपये एक्स्ट्रा दिलेले आहेत की तुम्ही हे घ्या, वापरा आणि ह्याची योग्य ते बिलं द्या, शासकीय बिलं। तर ती एक चांगली प्रोव्हिजन आहे असं मला वाटतं। तसंच यापूर्वी तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला विविध कारणांमुळे निधीची आवश्यकता असायची। वाहन, कागदपत्र तसंच इतर साहित्य घेण्यासाठी पैशाची आवश्यकता असायची। तपास झाल्यानंतर वरिष्ठांकडे बिल सादर करण्यात यायचं। मात्र शासनानं हा नियम बदलला असून तपासासाठी ॲडव्हान्स निधी तपास अधिकाऱ्याला दिला जाणार आहे। त्यामुळे तपासाला गती मिळणार आहे। क्लार्कनं काढायचं, ट्रेजरीत टाकायचं, पैसे काढायचे आणि भरायचं, या सगळ्या प्रोसेसमध्ये विलंब लागायचा, विलंबाचं व्याज लागायचं। मग व्याजाचे पैसे कोणी द्यायचे, मग डीई करायचे, पीई करायचे, त्यामुळे ते बरंचसं अडचणी निर्माण होतं। त्यामुळे ही एकदम इझी सिस्टीम आता तुमचं तुम्ही